नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवादमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण श्रीकृष्णनगर चिखली येथे आहोत आणि आई जगदंबेची मिरवणूक या ठिकाणी एक निघत आहे. आपल्यासोबत या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने कशा पद्धतीने जुन्या काळामध्ये कीर्तन सेवेच्या माध्यमातून, भारुडाच्या माध्यमातून जी जनजागृती या ठिकाणी लोकांमध्ये या ठिकाणी करत आहेत आणि आज सुद्धा या ठिकाणी या बाल संस्कार या ठिकाणी हे मंडळी या ठिकाणी महाराज या ठिकाणी टाकत आहेत. कारण की अनाथ जे मुलं आहेत वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कुठेतरी यांना एक चालना मिळावी आणि या ठिकाणी समाजामध्ये चांगल्या पद्धतीचं त्यांचं जीवन मान उंचावावं हाच प्रयत्न या ठिकाणी महाराजांचा राहिलेला आहे. महाराज आपल्या या ठिकाणी ही वारकरी शिक्षण संस्थेची चिमुकले घेऊन या ठिकाणी आपण आला आहात, काय सांगणार? विषय तर असा आहे की ही संप्रदायाची परंपरा आहे. नाचणे गाणे हा आपला विषय नाहीये आणि खरं तर देवी पुढे आपण गोंधळ, अभंग, गाणे, त्यानंतर देवीच्या अभंग, गजराच्या नामचिंतनामध्ये आपण देवीचं विसर्जन केलं पाहिजे असा नियम आहे. जर आपण धिंगड धागा जर देवी पुढे घातला तर देवीला तो साहजिकच प्रसन्न त्याने आपल्या देवता आपल्या प्राप्त होणार नाही. आणि म्हणून ही वारकरी संप्रदायाची परंपरा अनादी कालापासून ही टिकलेली आहे आणि म्हणून नादिगुरु शंकरा लागून शिष्य परंपरा ही परंपरा आहे. ही देवीची उपासना आहे. तोच देव परमात्मा देवी रूपाने प्रगट झाला आणि म्हणून अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोहमहिषासुर मर्दना लागून हे खरं तर कामक्रोध मत्सर अहंकार हा नष्ट करण्यासाठी या ठिकाणी देवीचा अवतार आहे. मग तो नष्ट झाला पाहिजे. तो या वारकरी संप्रदायाच्या नुसार नष्ट होणार आहे. बाकीचं आपण जर वेगळं केलं तर या ठिकाणी आपल्याला कोणताही लाभ मिळणार. हिंदू संस्कृतीच्या प्रमाणे या ठिकाणी विविध आपण पैलूमध्ये या ठिकाणी कीर्तन सेवा या ठिकाणी दिलेली आहे, भारूड सेवा या ठिकाणी दिलेल्या आहेत. परंतु आज या ठिकाणी श्रीकृष्ण देवीच्या या ठिकाणी आपल्या श्रीकृष्ण नगर मंदिरामध्ये या ठिकाणी जी प्रदक्षिणा या ठिकाणी होत आहे आणि या मंडळाबद्दल दोन शब्द काय सांगा? खरं तर या मंडळाने यावर्षी अतिशय सुंदर प्रकारचं नियोजन केलेलं आहे. कारण वारकरी संप्रदाय एक प्रकारचा त्यांना मोबदला एक प्रकारचा प्राप्त झाला. खऱ्या अर्थाने दिंडी कशा असली पाहिजेत तर ही संप्रदायाकडे पाहून, त्या दिंडीकडे पाहून खऱ्या अर्थाने याच पद्धतीने दिंडी सोहळा साजरा झाला पाहिजे. आपण या ठिकाणी हे जे बाल संस्कार या ठिकाणी मनावरती या छोट्या छोट्या चिमुकल्यावर रुजवत आहेत त्यांच्याबद्दल काय सांगणार? कारण की आज या ठिकाणी लाखो कीर्तनकार या ठिकाणी बनलेले आहेत जेणेकरून या ठिकाणी ध्येयपूर्तीसाठी पुढे जात आहेत, काय सांगणार? खरं तर या मुलांसाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे की बाकीचे जे संस्कार आहेत ते फक्त वाम मार्गाने जाण्याचे संस्कार आहे, पण वारकरी संप्रदाय असा आहे तो आपल्याला योग्य ध्येयापर्यंत आपल्याला नेऊन पोहोचवतो. आणि म्हणून वारकरी संप्रदायाचे कार्य त्यांच्या हातून उज्ज्वल भविष्यासाठी प्राप्त होत आहेत. म्हणून अतिशय भाग्यवान मुलं या ठिकाणी आहेत. पण आज या ठिकाणी हे जे संस्कार या ठिकाणी रुजवत आहेत आणि ही जी शिक्षण संस्था या ठिकाणी चालते, काही मदतीचं आव्हान काय करणार? मदतीचं आव्हान आता वारकरी संप्रदायाला मदतीची काही आवश्यकता नाही. खरं तर पांडुरंग परमात्माच सर्व आहेत. तरी सुद्धा हे धार्मिक कार्य घडलं पाहिजे, धार्मिक कार्य वाढतं असलं पाहिजे. या कार्यासाठी आपण सहकार्य केलं पाहिजे. बरं, शिक्षणाच्या व्यतिरिक्त या ठिकाणी हिंदू संस्कृतीप्रमाणे धडे देण्याची आवश्यकता या ठिकाणी बालमनावर आहे, काय सांगणार? अतिशय या संप्रदायाची अतिशय गरज आहे. कारण यातून नाही काही जीवनामध्ये परिवर्तन करू शकला, निदान त्याच्या जीवनामध्ये व्यसनाच्या आहारी न जाता तो योग्य मार्गाने मार्गक्रमण करतो. आपल्यासोबत हरिभक्तपरायण गाडेकर महाराज होते. आपण हे थेट या ठिकाणी श्रीकृष्ण नगर येथील एक क्षणचित्र या ठिकाणी दाखवतोय.